कल्पना करा, आपण एका अत्यंत शांत खोलीत एकटीच बसून पुस्तक वाचत आहोत. हम्म. आजूबाजूला सगळं कसं अगदी संथ आणि सुरक्षित आहे. पण अचानक कसलीही पूर्वसूचना नसताना छातीत धडधड वाढते, बापरे. श्वास उथळवतो आणि भीतीची एक प्रचंड मोठी लाट अंगावर येते. जणू काही एखादं मोठं संकट कोसळलंय. म्हणजे एक प्रकारचा पॅनिक अटॅक आल्यासारखं. अगदी तसंच. आपण आजूबाजूला पाहतो, पण खोलीत काही बदललेलं नसतं आणि बरोबर त्याच सेकंदाला, अगदी त्याच क्षणी फोन वाजतो. हम्म. फोनवर शेकडो किलोमीटर दूर असलेली एक जवळची मैत्रीण असते आणि ती प्रचंड तणावातून एका मोठ्या संकटातून जात असते. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. हो ना. आता प्रश्न असा पडतो की हा निव्वळ एक योगायोग असतो की वायफाय सारखं आपलं शरीरही काही अदृश्य सिग्नल सतत पकडत असतं. हाच तो अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न आहे, ज्याने विज्ञानाला आणि तत्वज्ञानाला कायमच विचार करायला लावला आहे. बरोबर. आपण ज्याला संवाद म्हणतो ना, तो फक्त शब्दांपुरता मर्यादित नसतो, तर तो एका अदृश्य पातळीवर सतत चालू असतो. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा, म्हणजेच आपल्या या डीप डाईव्हचा मुख्य उद्देश ह्याच प्रश्नांची उकल करणं हा आहे. नक्कीच. आज आपण द फर्स्ट लँग्वेज, लिसनिंग टू लाईव्हज हिडन पॅटर्न ह्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणावर आधारित स्रोतांचा अभ्यास करत आहोत. आपली मोहीम अगदी स्पष्ट आहे. ही पहिली भाषा नेमकी काय आहे आणि ती शब्दांच्या पलीकडे जाऊन माणसांना एकमेकांशी एका अदृश्य जाळ्याने कशी जोडते, ह्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. आणि या पुस्तकाची सुरुवातच एका अशा दृश्याने होते जी आपल्याला थेट एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते, नाही का? अगदी खरं आहे. लेखकाने नाशिकच्या एका सकाळचं अतिशय जिवंत चित्रण केलं आहे. हो, ते दृश्य खरोखरच खूप सूचक आहे. कसे ते वाचतानाच आपल्याला ती शांतता जाणवते. होय. गोदावरी नदीवर धुक्याची एक रुपेरी चादर पसरलेली आहे. शहर अजून पूर्णपणे जागं झालेलं नाहीये. कुठेतरी एखादा चहावाला आपला स्टोव्ह पेटवतोय आणि त्या काचेच्या कपांचा मंद आवाज येतोय. एक लहान मुलगी शाळेच्या बुटांची लेस बांधते आणि तिची आई स्वतःशीच एक विसरलेलं जुनं गाणं गुणगुणतीये. आणि त्याच वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीच्या कपड्यात गुंडाळलेला एक वृद्ध माणूस सकाळची प्रार्थना पुटपुटतोय. अगदी बरोबर. हे वर्णन वाचतानाच आपण तो शांतपणा अनुभवू शकतो. पण मला सांगा, मुंबईच्या वेगवान, महत्वाकांक्षी आणि धावपळीच्या आयुष्यातून लेखकाने नाशिकमध्ये येऊन स्वतःचा वेग कमी का केला असावा? हे अतिशय महत्वाचं निरीक्षण आहे. कारण हे दृश्य केवळ एका सुंदर सकाळचं वर्णन नाहीये. बरं. लेखकाने या शांततेचा वापर एका अत्यंत विशिष्ट कारणासाठी केलाय. आपण सर्वजण संवादासाठी शब्दांवर, आवाजावर आणि कोलाहलावर अवलंबून असतो. हो, सतत काहीतरी चालू असतं आपल्या आजूबाजूला. पण लेखकाला नाशिकच्या या नीरव शांततेत एक वेगळीच स्पंदने जाणवू लागली. स्पंदने म्हणजे नक्की काय? म्हणजे सर्वसाधारण आयुष्याच्या या रोजच्या धावपळीखाली आणि आवाजांखाली एक अशी लय लपलेली असते जी फक्त तेव्हाच ऐकू येते जेव्हा आपण आपला वेग कमी करतो. म्हणजे आपण शांत झाल्याशिवाय ते ऐकूच येत नाही. अगदी तसंच. जेव्हा बाह्य जगाचा आणि स्वतःच्या आतला कोलाहल शांत होतो ना, तेव्हाच ही पहिली भाषा जाणवायला सुरुवात होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या खोलीत येण्याने तिथलं वातावरण कसे बदलते, याचा जो संदर्भ लेखकाने दिला आहे, तो याच भाषेचा भाग आहे. तर हो, हा अनुभव आपल्या सर्वांना कधी ना कधी येतोच. नक्कीच येतो. आपण अनेकदा पाहतो की काही लोक काहीही न बोलता एक वेगळीच शांतता घेऊन येतात, तर काही लोक निघून गेल्यावरही तिथे एक प्रकारची अस्वस्थता मागे सोडून जातात. बरोबर. ही अस्वस्थता किंवा शांतता आपल्याला बाजारात, ऑफिसमध्ये किंवा अगदी लोकल ट्रेनमध्येही जाणवते. हो ना. पण आपण अनेकदा याकडे केवळ एक योगायोग म्हणून दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला वाटतं की आपला मेंदू कदाचित काहीतरी कल्पना करत असेल. खरंय. पण जेव्हा आपण याकडे बारकाईने पाहतो, तेव्हा लक्षात येतं की ही एक अत्यंत ठोस आणि सातत्यपूर्ण भावना आहे. आणि ह्याच निरीक्षणातून लेखकाचा प्रवास एका धक्कादायक प्रत्यक्ष अनुभवाकडे वळतो. हो, तो प्रसंग ज्याचा उल्लेख आपण अगदी सुरुवातीला केला, जिथे चर्चा फक्त निरीक्षणापुरती मर्यादित राहत नाही. अगदी. तो अनुभव खरोखरच विचार करायला लावणारा आहे. मगाशी मी जे वर्णन केलं ना, तो लेखकाचा स्वतःचा अनुभव आहे. ते एकटेच शांतपणे पुस्तक वाचत असताना त्यांना तो पॅनिक अटॅक येतो. आणि मग तो मैत्रिणीचा फोन येतो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसे जसे लेखकाचे त्या मैत्रिणीशी बोलणे होते, तिचे मन हलके होते, तसतशी लेखकाचीही छातीतील धडधड थांबते. हो,
तिथेच खऱ्या अर्थाने या अदृश्य नेटवर्कची जाणीव होते. मला तर हे वाचून असं वाटलं की हे अगदी दोन मोबाईल ब्लूटूथवर पेअर असल्यासारखे किंवा एखाद्या इमोशनल वायफाय सारखे नाहीये का? अरे वाह! इमोशनल वायफाय ही उपमा खूपच चपखल आहे. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भौतिक अंतराची पर्वा न करता प्रवास करू शकतात. यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या घटनेतील वेळेची अचूकता. ती अस्वस्थता अचानक सुरू होणं आणि मैत्रिणीला बरं वाटू लागताच ती अस्वस्थता थांबणं, या दोन गोष्टींमधला ताळमेळ इतका अचूक आहे की त्याला केवळ योगायोग म्हणणं विज्ञानाच्या किंवा तर्काच्या दृष्टीनेही कठीण आहे. म्हणजे यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. होय. हा प्रसंग एक मोठा प्रश्न निर्माण करतो की दोन माणसांमध्ये नेमके काय आणि कसे प्रवास करते. कारण त्या प्रवासात फोनचे सिग्नल्स किंवा शब्दांचा तर काहीच संबंध नव्हता. फोनची रिंग वाजण्यापूर्वीच ती अस्वस्थता लेखकापर्यंत पोहोचली होती. अगदी बरोबर. आपण स्वतःला एका बंदिस्त डब्यासारखं मानतो, ज्याच्या आत आपल्या भावना असतात आणि बाहेर जग असतं. आपली एक सीमा असते असं आपल्याला वाटतं. मोठ्या जाळ्याचा भाग असू शकते. बापरे, म्हणजे आपण सगळे जोडलेले आहोत. हो, विशेषतः जेव्हा दोन व्यक्तींमध्ये एक अत्यंत घट्ट भावनिक बंध असतो, तेव्हा त्यांच्या मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम्स एकमेकांशी एका सूक्ष्म पातळीवर जोडलेल्या असू शकतात. अरेच्छा. त्यामुळे एकाच्या मज्जासंस्थेत झालेला अचानक आणि तीव्र बदल दुसऱ्याला शेकडो किलोमीटर दूर असूनही जाणू शकतो. हा विचारच किती प्रचंड आहे. जर दूर अंतरावरून भावना असा प्रवास करू शकत असतील, तर मग जेव्हा लोक प्रत्यक्ष एकमेकांच्या जवळ असतात तेव्हा हा संवाद कसा आणि किती तीव्रतेने होत असेल. याच अदृश्य संवादाची काही खूप सुंदर उदाहरणे श्रोतात दिली आहेत. हो, मला ती 2 उदाहरणे खूप आवडली. पहिलं उदाहरण एका बाजारातलं आहे. एक महिला रस्त्यावरच्या एका लहान मुलाला एक जास्तीचा आंबा देते. तो मुलगा तिच्याकडे पाहतो, ती त्याच्याकडे पाहते. आणि तिथे एकही शब्द बोलला जात नाही. अगदी. पण त्या क्षणी त्यांच्यातली हवा अशी उबदार होते, जणू एखाद्याने बंद खोलीचा पडदा उघडून सकाळचं कोवळं ऊन आत येऊ दिलं असावे. हे उदाहरण खूपच मार्मिक आहे, कारण इथे कोणतीही मोठी घटना घडत नाहीये. बरं. पण त्या दोन व्यक्तींमधील देवाणघेवाण ही केवळ एका फळापुरती मर्यादित नाहीये. ती महिला त्या मुलाला जो आदर आणि जी माया देत आहे ना, ती तिच्या अस्तित्वाच्या अवस्थेतून म्हणजे तिच्या स्टेट ऑफ बीइंगमधून बाहेर पडत आहे. स्टेट ऑफ बीइंग. आणि तो मुलगा ती अवस्था शब्दांशिवाय ग्रहण करत आहे. आणि यावरच आधारित दुसरे एक उदाहरण आहे ज्याने मला खरोखरच विचार करायला भाग पाडला. कोणतं? लेखकाचा एक मित्र खूप कठीण काळातून जात असतो. तो लेखकाकडे येतो. ते दोघंही तासांतास एका जागी शांत बसतात. त्यांच्यामध्ये ठेवलेले चहाचे 2 कप पूर्णपणे थंड होतात. एकही शब्द बोलला जात नाही. पण जेव्हा तो मित्र जायला निघतो तेव्हा तो म्हणतो, मला माहीत नाही का, पण मला आता हलकं वाटतंय. होय, हे खूप सामर्थ्यवान आहे. करावं असं वाटतो. म्हणजे एक शंका विचारायची आहे. हो, नक्की विचारा. आपल्याला नेहमी असं वाटतं की दुसऱ्याला मदत करण्यासाठी, विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती दुःखात असते, तेव्हा आपण काहीतरी योग्य बोललं पाहिजे. आपण त्यांना उपाय सुचवले पाहिजेत. बरोबर. आपल्याला तशीच सवय लागलेली असते. पण इथे तर चहा थंड झाला आणि शब्दही वापरले नाहीत. हे फक्त त्यांच्या बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोलीमुळे घडलं असेल का? जर आपण ह्याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर हे केवळ देहबोलीपुरतं मर्यादित नाहीये. कसं काय? देहबोली ही तरी एक भौतिक गोष्ट आहे. तुम्ही डोळ्यांनी काय पाहता यावरती अवलंबून असते. पण इथे जे घडत आहे त्याचं मूळ कारण वेगळं आहे. बरं. लोक स्वतःच्या आत जे काय घेऊन फिरतात, मग ती शांतता असो, अस्वस्थता असो किंवा दुःख असो, ते फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित राहत नाही. ते बाहेर झिरपतं. म्हणजे त्यांच्या मानसिक अवस्थेचं एक प्रकारचं लिकेज होतं असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती खूप दुःखात किंवा तणावात असते तेव्हा तिची मज्जासंस्था अतिशय वेगाने आणि गोंधळलेल्या स्थितीत काम करत असते. तिला फक्त एका सुरक्षित आणि शांत बंदराची गरज असते. जेव्हा तो मित्र लेखकाकडे आला तेव्हा लेखक स्वतः एका अत्यंत शांत आणि स्थिर मानसिक स्थितीत होता. म्हणजे लेखकाने त्याचा ताण स्वतःवर घेतला नाही? नाही. लेखकाने त्याला प्रतिक्रियाही दिली नाही. ते फक्त त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित होते. जेव्हा 2 मज्जासंस्था एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा जी मज्जासंस्था अधिक स्थिर आणि मजबूत असते ती दुसऱ्या मज्जासंस्थेला हळूहळू शांत करू लागते. अरे वा. याला विज्ञानात काही शब्द आहे का? हो, याला को-रेग्युलेशन असं म्हणतात. यासाठी शब्दांची अजिबात गरज नसते. लेखकाची शांतता त्या मित्राच्या गोंधळावर एक अदृश्य मलम लावत होती. इथेच खरी गंमत आहे.
हा जो अदृश्य संवाद किंवा झिरपण्याचा अनुभव आहे तो केवळ लेखकाचा वैयक्तिक भ्रम नाहीये. अजिबात नाही. हाच धागा पकडून जेव्हा आपण प्राचीन परंपरा आणि आधुनिक विज्ञानांच्याकडे पाहतो तेव्हा अत्यंत नैसर्गिकरित्या त्यांच्यात एक आश्चर्यकारक साम्य दिसून येतं. हो, हे साम्य खरोखरच थक्क करणार आहे. प्राचीन भारतीय तत्वज्ञानात याला स्पंद म्हटलं गेलं आहे. अस्तित्वातून वाहणारी एक सूक्ष्म नाडी किंवा पल्स. हे केवळ एखादं सुंदर रूपक नाहीये, तर विचारांपासून ते श्वासापर्यंत आणि अगदी एका निर्जीव वाटणाऱ्या दगडापर्यंत प्रत्येक गोष्टीत एक विशिष्ट कंपन म्हणजे व्हायब्रेशन असते. होय, आणि जगातील जवळजवळ प्रत्येक प्राचीन परंपरेने वेगवेगळ्या मार्गांनी याच सत्याचा शोध घेतला आहे. म्हणजे फक्त भारतीय तत्वज्ञानातच नाही. नाही. उपनिषदांनी याला ब्रह्म म्हटले आहे, जे सर्वव्यापी आहे. ख्रिश्चन धर्मातील गॉस्पेल ऑफ जॉनमध्ये याला द वर्ड म्हटले आहे. हा. तर ताओवाद्यांनी याला द वे असे नाव दिले आहे. भाषा वेगवेगळ्या आहेत, संस्कृती वेगवेगळ्या आहेत, पण त्या सर्वांचं अंतर्ज्ञान एकच आहे की या संपूर्ण सृष्टीतून काहीतरी एक एकसंध वाहत आहे. अगदी. आणि आपण सर्वजण त्या प्रवाहाचाच एक भाग आहोत. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी गुहांमध्ये बसलेल्या योग्यांना होतं तेच आज आधुनिक विज्ञान आपल्या प्रयोगशाळांमध्ये सिद्ध करत आहे. हो, विज्ञानाने यावर खूप अभ्यास केला आहे. तज्ज्ञ म्हणून तुम्ही स्रोतामध्ये उल्लेख असलेल्या शुमन रेझोनन्सबद्दल अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकाल. हे नेमकं काय आहे आणि त्याचा या पहिल्या भाषेशी काय संबंध आहे? शुमन रेझोनन्स ही खरोखरच एक अत्यंत रंजक वैज्ञानिक संकल्पना आहे. बरं. सोप्या भाषेत सांगायचे तर पृथ्वी आणि आयोनोस्फिअर यांच्यामध्ये एक प्रकारची पोकळी आहे. जगभरात सतत कोसळणाऱ्या विजांमुळे या पोकळीत एक अतिशय सूक्ष्म इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स निर्माण होते. म्हणजे सतत पृथ्वीभोवती फिरत असते. याची फ्रिक्वेन्सी साधारणपणे 7.83 हर्ट्झ इतकी असते. 7.83 हर्ट्झ म्हणजे ही पृथ्वीच्या हृदयाच्या ठोक्यासारखी आहे तर? अगदी तसंच. आता यात विज्ञानाची जोड कुठे येते ते बघा. संशोधकांना अलीकडे असं आढळलं आहे की जेव्हा मानवी मेंदू सखोल विश्रांतीच्या स्थितीत असतो किंवा खोल ध्यानात असतो तेव्हा मेंदूमधून निर्माण होणाऱ्या अल्फा आणि थीटा लहरींची फ्रिक्वेन्सी सुद्धा अगदी याच 7.83 हर्ट्झच्या आसपास असते. अरे वा, म्हणजेच इथेच खरी जादू दडली आहे. हो ना. हे एखाद्या जुन्या रेडिओसारखं आहे. म्हणजेच प्राचीन योगी ध्यान करताना स्वतःच्या श्वासाला आणि मेंदूच्या लहरींना पृथ्वीच्या या महाकाय आणि लयबद्ध रेडिओ फ्रिक्वेन्सीवर ट्यून करत होते तर? हो, हे अगदी अचूक उदाहरण आहे. जसं आपण योग्य स्टेशन पकडण्यासाठी रेडिओचा नॉब फिरवतो आणि अचानक खरखर जाऊन सुमधूर संगीत ऐकू येतं, तसंच ते स्वतःच्या आतल्या आवाजाला पृथ्वीच्या नैसर्गिक लयीशी जोडत होते. खरे. कसं आहे, पृथ्वी फिरते, शरीर हलते आणि हृदय ह्या सर्वांचा ऐकते. जेव्हा आपण ध्यान धरतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात शांत बसतो तेव्हा आपण नकळतपणे आपल्या मेंदूला या वैश्विक लयीशी समक्रमित करत असतो. म्हणजे सिंक्रोनाइज करत असतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा हे घडतं तेव्हाच ती पहिली भाषा अत्यंत स्पष्टपणे ऐकू येऊ लागते. हे सगळं तत्वज्ञान आणि विज्ञान ऐकायला खूप छान आणि रोमॅन्टिक वाटतं. हो, पण प्रत्यक्ष आयुष्यात हा अनुभव कसा मिळतो? हा प्रवास एवढा सोपा असतो का? कारण लेखकाचा स्वतःचा हा शोध घेण्याचा प्रवास कसा होता हे पाहणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. तो प्रवास सोपा नक्कीच नव्हता. त्यांनी 10 दिवसांच्या विपश्यना शिबिरात सहभाग घेतला. तिथे सलग 10 दिवस मौनात राहून स्वतःच्या मनाला आतून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमृतसरमध्ये शक्तिपात दीक्षा घेतली, जिथे त्यांच्या शरीरातून अशा संवेदना वाहिल्या ज्यासाठी त्यांच्याकडे शब्दच नव्हते. हा एक अतिशय उच्च पातळीचा आध्यात्मिक अनुभव आहे. होय, पण या पुस्तकात एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. लेखकाने केवळ या प्रकाशाच्या आणि आध्यात्मिक अनुभूतीच्या गोष्टी सांगितल्या नाहीत. बरोबर. त्यांनी आवर्जून त्यांच्या आयुष्यातील अंधाऱ्या काळाचा देखील उल्लेख केला आहे. होय, आणि तो भाग या संपूर्ण चर्चेचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. असे अनेक महिने त्यांच्या आयुष्यात आले जेव्हा त्यांना सगळं निरर्थक वाटू लागलं. त्यांना वाटलं की हे सगळे आध्यात्मिक उपाय पोकळ आहेत आणि आपण मिळवलेले ज्ञान हा केवळ आपला भ्रम आहे. मला इथे एक प्रश्न पडतो की या पुस्तकात लेखकाने स्वतःच्या शंका आणि या अंधाऱ्या काळाचा उल्लेख इतक्या प्रामाणिकपणे का केला असेल? या डिप्रेशनचा किंवा निराशेचा या अदृश्य नेटवर्कशी काय संबंध आहे? यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे या अदृश्य नेटवर्कचे खरे स्वरूप काय आहे? म्हणजे
इथेच आपल्याला एक खूप मोठा आहा मोमेंट मिळतो. आपण मगाशी रेडिओचं उदाहरण दिले, बरोबर? हो, जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचा रेडिओ या पहिल्या भाषेच्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून करायला शिकता, तेव्हा तुम्ही फक्त निसर्गाची शांतता आणि सुमधुर संगीतच पकडत नाही, बरं. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या जगाची संपूर्ण अवस्था ग्रहण करायला लागता. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आपला बचाव करणारी जी भावनिक तटबंदी असते ती गळून पडते. अगदी तसंच. जेव्हा लेखकाने विपश्यना आणि ध्यानाद्वारे स्वतःची संवेदनशीलता वाढवली, तेव्हा ते केवळ स्वतःच्याच नाही तर आजूबाजूच्या लोकांच्या भावनांसाठी एक ओपन रिसीव्हर बनले. बापरे. बघा, जगामध्ये खूप दुःख, तणाव आणि गोंधळ आहे. हे नेटवर्क जसे स्पष्टता आणि प्रेम वहन करते, तसेच ते गोंधळ, राग आणि निराशासुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे वहन करते. म्हणजे आपण सगळंच शोषून घ्यायला लागतो. हो, जेव्हा तुम्ही इतके संवेदनशील होता, तेव्हा दुसऱ्यांचं दुःख तुम्हाला तुमचं स्वतःचं वाटू लागते. म्हणूनच लेखकाला तो अंधारा काळ अनुभवावा लागला. आता समजलं. ते नाहीत, तर तुम्ही या अदृश्य संवादाशी खऱ्या अर्थाने जोडले गेला आहात, याचा तो सर्वात मोठा पुरावा आहे. खरंय. हे नेटवर्क सत्याला फिल्टर करत नाही, ते जसं आहे तसं तुमच्यापर्यंत पोचवतं. हा दृष्टिकोन खरोखरच खूप आश्वासक आणि डोळे उघडणार आहे. म्हणजे जेव्हा आपण गोंधळलेले असतो किंवा आपल्याला अचानक अस्वस्थ वाटू लागतं, तेव्हा आपण काहीतरी चुकीचं करत आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. अजिबात नाही. ती फक्त त्या नेटवर्कमधून येणारी एक माहिती असते, जिला आपण जज न करता केवळ स्वीकारायचं असतं. नक्कीच. आपण या माहितीचे केवळ साक्षीदार राहायला शिकले पाहिजे. तिला चिकटून बसायची गरज नाहीये. तर मग या संपूर्ण सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की आपण सर्वजण ही पहिली भाषा वाचायला आणि समजायला शिकूनच जन्माला आलो होतो. होय, लहान मुलांना पाहिलं तर लक्षात येतं की ते शब्दांपेक्षा आजूबाजूच्या ऊर्जेला आणि भावनांना जास्त लवकर प्रतिसाद देतात. अगदी बरोबर. पण जगाच्या कोलाहलात, मोठ्या होण्याच्या प्रक्रियेत आपण ते सूक्ष्म आवाज ऐकणे बंद केले. पण दिलासादायक गोष्ट ही आहे की ती भाषा आजही तिथेच आहे. नाशिकच्या गोदावरी नदीवरील धुक्यापासून ते शेकडो किलोमीटर दूरवरून आलेल्या त्या अस्वस्थ फोन कॉलपर्यंत. आणि रस्त्यावर आंबा देणाऱ्या त्या महिलेच्या उबदारपणापासून ते विज्ञानाच्या शुम्मन रेझोनन्सपर्यंत सगळीकडे ही अदृश्य भाषा सतत सुरू आहे. होय, सतत. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो की हे सर्व ज्ञान आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे? याचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग? हाच तर खरा मुद्दा आहे. कारण या एका जाणीवेमुळे आपण एका गर्दीच्या खोलीत कसे वावरतो, दुःखात असलेल्या मित्रासोबत आपण शांतपणे कसे बसतो आणि आपल्या स्वतःच्या अचानक बदलणाऱ्या मनस्थितीकडे आपण कसे पाहतो, हे पूर्णपणे बदलून जाते. नक्कीच. आपण अधिक संवेदनशील आणि खऱ्या अर्थाने माणूस बनतो. हो, आणि जेव्हा आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नात्यांमध्ये एक वेगळीच खोली आणि पारदर्शकता येते. अगदी खरंय. म्हणूनच पुस्तकातलं ते एक वाक्य कायम स्मरणात राहण्यासारखं आहे. कोणताही शब्द बोलण्याआधी हे विश्व आधीच संवादात मग्न होते. क्या बात आहे, किती सुंदर वाक्य आहे हे. हो ना. हे वाक्य आपल्याला आपल्या अस्तित्वाची आणि या वैश्विक संवादाची जाणीव करून देतं. आपण काहीही न बोलताही या संवादाचा एक अत्यंत सक्रिय भाग आहोत. ही चर्चा संपवताना एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो, जो आजच्या या स्रोतांच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक नवा दृष्टिकोन देतो. बरं. सुरुवातीला आपण संवादाच्या ज्या आवाजाबद्दल आणि ठोसपणाबद्दल बोलत होतो, त्याकडे पुन्हा एकदा वळूया. जर हे खरं असेल की आपण प्रत्येक क्षणी आतून काहीतरी प्रक्षेपित म्हणजेच ब्रॉडकास्ट करत असतो, अगदी एखाद्या रेडिओ टॉवर सारखे, तर आपण विचार करायला हवा की ह्या क्षणी अगदी आत्ता आपण स्वतः नकळतपणे कोणती फ्रिक्वेन्सी ब्रॉडकास्ट करत आहोत. हा विचार खरोखरच खूप सखोल आहे. होय, आपली शांतता किंवा आपली अस्वस्थता आजूबाजूच्या लोकांवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या सहकाऱ्यांवर काय परिणाम करत असेल? आपल्या आतून वाहणारी ती अदृश्य भाषा कोणती कथा सांगत आहे? जगाला बदलण्याची सुरुवात कदाचित आपण आतून कोणती फ्रिक्वेन्सी बाहेर टाकत आहोत हे तपासण्यापासूनच होते. नक्कीच. याच एका शांत आणि सखोल प्रश्नावर आज आपण इथेच थांबूया. ही पहिली भाषा ऐकण्याचा सराव सुरू ठेवूया.